आमचे बरं जातात तिथे भांडणं करतात. लाडूची पार्टी बघायला गेलो पडला खाली. पोलीस काका आलेले आहेत समोर बघताय तुम्ही. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आपल्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज तारीख आहे 29 मे आणि आज आपल्या बँडला कॉल आहे. 2 रिटायरमेंट आहेत आणि एक नववधू फक्त बाहेर काढून द्यायचं आहे. तर रिटायरमेंटला एक आपली दुसरी बॅच गेलेली आहे आणि आपण चाललो एक वर घोडा वाजवायला आणि संध्याकाळी तिसरी रिटायरमेंट आहे कोलख्याला. तर आता जाऊ आपण. आमचे बरं जातात तिथे भांडणं करतात. गजेची भांडण. म्हणजे सगळे पोरांना वारं सोडलं आता पोरांना. म्हणजे आता नियम बियम काय लागू ना, इन बिन काय ना लागू. आता चप्पल विप्पल घालून आता काय कॉल बी संपलेले आपले आणि चाललो चहा प्यायला आलो. पण स्टेशनवरून जायचं होतं करंजटाला. ती रिटायरमेंट आपली वाजून झालेली आहे आणि ती पोरं तर थांबलेलं तिकडं. आता येऊन नवर तो बाहेर काढला ना पण की आपण डायरेक्ट जाऊ कोलगेला सर्व एकत्र आणि तो कॉल वाजू. जळवाजळवी चालून झालेली इथे. नील कॉपी भेटते एक नंबर आहे तिथं. पाणीपुरी हां दे आता 10 रुपये दे 10 रुपये सुट्टे नाही. नील जळवते मला. मी डाएट बीट नाही करत नील. मी डाएट तिथं पाणीपुरी एक नंबर. मी डाएट नाही करत. पण मी चहा नाही पित, मी कॉफी पण नाही पित, मी पाणीपुरी पण नाही खात. सगळे चहा पितात आमची पोरं आणि विघ्नेश एकटाच आईस्क्रीम खातात. विघ्नेश, तुझी कशी काय इच्छा झाली आईस्क्रीम घ्यायची? ही चहा पियाची वेळ आहे. तू काय खातो ते? वाटा बिटा बसला. आज नवीन फोन बाबा 61,000चा फोन घेतला. 61,000चा फोन. ब्लॉग बघून घ्या काहीच. ए लड्डू वालीची भांगर गेली. लड्डू गेला तर लाडू चेक करायला. कोकम सरबतची बाटली पडली. कोकम सरबत घेतलं नाही. गजा गजा नक्की काय झालं होता? अरे लाडूची पार्टी बघायला गेलो पडला खाली. आपल्याला 2.5 तास आणि 2.5 तासानंतर आता नवरा निघालेला आहे खाली. समोर बघते नवरा निघालेला आहे.
झाला आपला वाजून आणि चांगलं शेणपाट काढलं आपलं आणि आता जाऊ डायरेक्ट आता पोल केला आणि वावली पण चांगली पडलेली आहे समोर बघतो तुम्ही चांगली वावली काय विषय त्या लोकेशनला पण गाडी लावली होती आद्या सर्कलची इथं आपल्या कॉलच्या लोकेशनची इथं तिथून कोणतरी गाडीचा आवाज वाटला तर आम्ही गाडी इथपर्यंत आणली कशी तरी कोदी रोडपर्यंतचा हवा भरून मित्रांनो आपल्याला कोलक्याला येऊन मला वाटते 2.5 तास व्हायला ना आता वाजलेत 8 आणि अजूनपर्यंत रिटायरमेंटची म्हणजे माणसं अजून आली नाही बाहेर राहतो वगैरे सर्व रेडी आहे आणि सर्व पोरं कंटाळलेली आहेत कारण की भरपूर टाईम दिला त्यांनी दुपारचा कॉल जो होता तो रिटायरमेंटचा तो पूर्ण उन्हामध्ये वाजवला आणि तो पाला पण जास्त होता तर सर्व पोरं कंटाळलेली आहेत आता वाट बघतोय आपण अजून येत आहेत
मित्रांनो झालं आपलं वाजून आणि भरपूर टाइम झाला. वाजले 9:30 वाजले 9:30 10 वाजायला आले आता. माझा एक का माझी मुलं अख्खा रिझम खराब केलंय. समझ रहे हो आप? काय घुमरे तर शर्ट वाला मेहनत आहे रे, मेहनतीशिवाय काही नाही. तर भरपूर लेट पण झालेलं आहे आणि चाललो होते घरी. आणि बाकी बँडचे शेवटचे कॉल आपला बँड तर शेवटचा कॉल कुठलाच म्हणू शकत नाही की शेवटचा कॉल आहे, कारण की कंटिन्युअसली कॉल चालू असतो आपल्याला. आणि आता अगोदर पण कॉल वाजवले ह्याच्या, पण ब्लॉगवर नाही शूट केला. तर आज 3 कॉल होते म्हणून ब्लॉग शूट केला. तर चालली सगळी बरोबर आपली. आपण पण जावं डायरेक्ट. आजचा दिवस नाही का आपला अजून. आता वरात पण बाकी आहे. जी मागाशी वर वडा पण बाहेर काढला होता ती वरात पण वाजवायचे वाजलेत. रात्रीचे 1 वाजता आलेले आहे. तर चाललो आपण लोकेशनला आता डायरेक्ट. आता सगळे बरं आलेले आहेत. सगळे युनिफॉर्मवरती नाही, नॉर्मली कपडे आले सर्वांनी. डायरेक्ट जाऊ आपण लोकेशनला. मित्रांनो पोचलो लोकेशनला. समोर बघते वरात आलेली आहे आणि इथं समोर साईडला म्हणजे समोरच मंडप आहे. तर तसं करू आता झालं बघत हे वाजलेलं आहे डॉट. पोलीस काका आलेले आहेत समोर बघताय तुम्ही. 2-3 गाणी नाही वाजवली तर पोलीस आले बाई. 100% वाटलं होता. बघू चालू होते का नाही. माझी मुलं झालं मग असं वाजलं डोळ्यामध्ये आले का पोलीस. आता बसून डोळ्यामुळे पुढे ढोल मुलं टाबलेलचा आवाज गेला ना. अजून वरात आली नाही आहे आणि आता पॅकअप करत आला आहे. वाजवतो आपण परत पोलीस आलेले. काय मात्रे ढोल एवढा वाजवलं त्याने, वाजून पोलीस आले तर त्याला पांग्या बोलतोस.